बारामतीमध्ये आज नमो रोजगार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं। या मेळाव्यादरम्यान आज पवार घराण्यातल्या शीतयुद्धाचंही दर्शन झालंय। बारामतीतल्या कार्यक्रमादरम्यान स्टेजवर काय काय झालं बघूया। बारामतीत नमो रोजगार मेळावा पार पडला। या मेळाव्याच्या स्टेजवर आज सत्ताधारी आणि विरोधक एकत्र होतेच, पण बारामती लोकसभेचे दोन्ही संभाव्य उमेदवारही उपस्थित होते। कार्यक्रमाच्या एक दिवस आधीच कार्यक्रम पत्रिकेत शरद पवारांचं नाव टाकण्यात आलं। त्यानुसार शरद पवारही आजच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिले। सुरुवातीला सुप्रिया सुळेंनी स्टेजवर हजेरी लावली, मग शिंदे, फडणवीस आणि अजित पवार स्टेजवर आले। सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्री शिंदेंचं स्वागत केलं। ज्यावेळी सुप्रिया सुळे मुख्यमंत्री शिंदेंचं स्वागत करत होत्या, त्याचवेळी अजित पवार उपस्थितांना अभिवादन करत होते। शिंदेंचं स्वागत केल्यानंतर सुप्रिया सुळे थेट फडणवीसांजवळ पोहोचल्या। फडणवीसांचंही त्यांनी स्वागत केलं। मग मंगलप्रभात लोढांचं स्वागत करून त्या पोहोचल्या त्या वळसे पाटलांजवळ। वळसे पाटलांनीही सुप्रिया सुळेंनी केलेलं स्वागत स्वीकारलं। यावेळी वळसे पाटलांजवळ उभ्या असलेल्या सुनेत्रा पवार यांच्याही चेहऱ्यावर हास्य होतं। मग सुप्रिया सुळे मंत्री उदय सामंत यांच्याशीही बोलल्या, पण अजित पवारांकडे त्यांनी साधी नजरही फिरवली नाही। एक प्रश्न आहे, तुम्ही आता स्टेजवर होतात, समोर सर्वसामान्य नागरिकांपेक्षा विद्यार्थ्यांची संख्या जास्त दिसते, तर बारामतीकरांनी या कार्यक्रमाकडे पाठ फिरवली असं म्हणता येईल का? मला नाही काही सांगता येणार। दादांसोबत स्टेज शेअर करताना थोडा अनकम्फर्ट जाणवतो, कारण आज तुम्ही मला वाटलं माझ्याकडे एकूण जे काय म्हणजे आमच्या व्हिडिओमध्ये चित्रित झाले तुम्ही त्यामध्ये बघितलं असेल ना। एवढ्यात शरद पवार स्टेजवर आले। पवारांनी हात उंचावत बारामतीकरांना अभिवादन केलं। उपस्थितांनीही जल्लोष करत पवारांना दाद दिली। स्टेजवर सर्व मान्यवरांचा सत्कार करण्यात आला। शरद पवारांनाही शाल आणि पुष्पगुच्छ देण्यात आला। यावेळी पुन्हा एकदा बारामतीकरांनी जोरदार आवाज करत दाद दिली। शरदचंद्रजी पवार साहेब, राज्यसभा सदस्य, कृपया आपण या ठिकाणी मनोगत व्यक्त करा। सूत्रसंचालकाने मग शरद पवारांचं नाव पुकारत त्यांना बोलण्याची विनंती केली। त्याही वेळी बारामतीकरांनी पुन्हा एकदा जोरदार आवाज केला। शरद पवारांचं भाषण झाल्यावर अजित पवार बोलायला उभे राहिले। त्यावेळी उपस्थितांनी एकच वादा अजितदादा अशा घोषणा दिल्या। बारामतीतल्या स्टेजवर पवार घराण्यातलं हे शीतयुद्ध आज सर्वांसमोर आलं। त्यामुळे येत्या निवडणुकीत काय होणार, बारामतीचं मैदान कोण मारणार याचीही उत्सुकता आता लागून राहिली आहे। जयदीप भगत, एबीपी माझा, बारामती। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।